आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। महायुतीमधील घटक पक्षांची आज मुंबईमध्ये बैठक। लोकसभा निवडणूक निकालावर बैठक विचार विनिमय होणार, तर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। काँग्रेसच्या नवनियुक्त खासदारांची आज बैठक। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित राहणार। दादरच्या टिळक भवनामध्ये बैठक पार पडणार। मनसेच्या सरचिटणीसांची आज सकाळी 9 वाजता बैठक। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची उद्या बैठक। कार्यकारिणी समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार। काँग्रेस मुख्यालयामध्ये बैठकीचं आयोजन। राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या खासदारांची आज सकाळी 11 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक। नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केली जाणार। नवनीत राणा, रवी राणा माध्यमांशी न बोलता नागपूर विमानतळावरून दिल्लीला रवाना। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं राणा दाम्पत्याला दिल्लीला बोलावलं। आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीसाठी शिंदेचे खासदार दिल्लीत दाखल। दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामध्ये खासदारांनी शिवरायांचं दर्शन घेतलं। दिल्लीमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना आता वेग। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। 9 जूनला संध्याकाळी मोदींचा शपथविधी। इंडिया आघाडी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून रोखण्याच्या तयारीत। नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यासोबत पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू, सूत्रांची माहिती। एनडीएच्या बहुमत चाचणीच्या दिवशी इंडिया आघाडी संसदेमध्ये शक्ती प्रदर्शन करणार। मतदानामध्ये प्रत्यक्ष सहभागी न होता संख्याबळ दाखवण्याचा प्रयत्न करणार। पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिल्यानंतर 4 जूनला 30 लाख कोटींचं नुकसान। हा शेअर बाजारातील सर्वात मोठा घोटाळा। घोटाळ्याची संसदीय समितीमार्फत चौकशी करा, राहुल गांधी यांची मागणी। विशाल पाटलांबाबत राऊतांची सकारात्मक भूमिका। निवडणूक झाली, आता आम्ही सगळं विसरलो। लोकशाहीमध्ये जो जिंकून येतो त्याचं आम्ही स्वागत करतो। विशाल पाटील महाविकास आघाडीसोबत राहतील, राऊतांना विश्वास। विशाल पाटलांना नाईलाजानं अपक्ष निवडणूक लढवावी लागली। भाजपचा पराभव करणं हाच इंडिया आघाडीचा हेतू, विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया। मेरिटच्या आधारावर जागा वाटप झाल्यास विधानसभेमध्ये काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळणार। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा आहे, त्यामुळे काँग्रेसला जास्त जागा मिळाव्या, नाना पटोले यांचं वक्तव्य। अजित पवार गटाच्या बैठकीला 5 आमदार अनुपस्थित। 2 आमदार आजारी तर 3 आमदार बाहेर असल्याची माहिती। तर पराभव झाला तरी चालेल, पण अजितदादांची साथ सोडणार नाही। बैठकीत आमदारांचा एकमतानं निर्धार। काही अडचणींमुळे आमदार बैठकीला येऊ शकले नाहीत। आमच्या आमदारांनी कोणालाही संपर्क केला नाही, रोहित पवारांच्या दाव्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। 400 पारच्या नाऱ्याचा अपप्रचार, कुठे कमी पडलो याचं आम्ही चिंतन करू। भाजप खासदारांनी केलेलं संविधान बदलाचं वक्तव्य चुकलं, अजित पवार यांची भूमिका। चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांबाबत केलेलं वक्तव्य लोकांना आवडलं नाही। चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडून नाराजी। पराभवानं खचून न जाता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अजित पवारांच्या आमदारांना सूचना। अजित पवार 2 दिवस मुंबईत तर 5 दिवस बारामतीत असणार। अपक्षाला पिपाणी चिन्ह नसतं तर सातारा लोकसभेची जागा आमचीच होती। साताऱ्यामध्ये भाजप कॉपी करून पास, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। अपक्षांना देण्यात आलेल्या पिपाणी चिन्हामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये शरद पवार गटाला सरासरी 25,000 मतांचा फटका, जयंत पाटलांचं वक्तव्य। फडणवीसांनी केवळ सुडाचं राजकारण केलं। फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई। फडणवीस आज राज्याच्या राजकारणातील खलनायक बनले। संजय राऊतांचा पुन्हा एकदा फडणवीसांवर हल्लाबोल। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुप्रिया सुळेंचं इंदापूरमध्ये जंगी स्वागत। शहा सांस्कृतिक भवनामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमाचं आयोजन। बारामतीमध्ये गेल्या 2 महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांवर मिर्झापूर सारखी फिल्म काढता येईल। इंदापूरमधील कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळेंचं मिश्किल वक्तव्य। भाजप खासदार नारायण राणे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट। राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात त्यांचे आभार मानले। निवडणूक काळामध्ये किरण सामंत, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना भेटले। भाजप नेते निलेश राणे यांचा गंभीर आरोप। मुस्लिम आणि बौद्ध समाजामध्ये मोदींची भीती होती। संविधान बदलण्याच्या भीतीमुळेच काही जागा मागेपुढे झाल्या। शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचं निलेश राणे यांना उत्तर। रावसाहेब दानवेंना निवडून आणण्याचा माझा प्रयत्न। कल्याण काळे माझे मित्र, पण आम्ही युतीचा धर्म पाळला। दानवेंच्या पराभवाच्या प्रश्नांवर अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य।
15 जूनच्या आत राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राष्ट्रवादीला 3 ते 4 मंत्रिपदं मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. देशासह राज्यातील लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामध्ये निवडणूक क्षेत्र वगळता आचारसंहिता संपली. कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे आज उमेदवारी अर्ज भरणार. कोकणातील हजारो भाजप कार्यकर्ते उपस्थित राहणार. विधिमंडळाचं अधिवेशन लांबणीवर. 10 जूनला होणारं राज्याचं अधिवेशन आता 27 जूनला होणार. मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती. राज्य सरकारनं दुधाचा दर वाढवला नाही तर उपोषण करणार. दौंडमध्ये सुप्रिया सुळे यांचा इशारा. परभणी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी महादेव जानकरांचा प्रचार केला. खासदार संजय जाधव यांनी नावांसह नाना पटोलेंकडे तक्रार केली आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर नाना पटोलेंसोबत लाडू तुला. काँग्रेसच्या टिळक भवनामध्ये अनोखा विजय सोहळा संपन्न. नंदुरबार पंचायत समितीच्या सभापतीपदी अंजना वसावे यांची बिनविरोध निवड. पंचायत समितीवर शिंदे गटाची एकहाती सत्ता. कार्यकर्त्यांकडून जल्लोष. निवडणूक निकालानंतर पंकजा मुंडेंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट. पोलिसांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला परळीतून ताब्यात घेतलं. सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्या 25 जणांविरोधात गुन्हा दाखल. तर 2 समाजातील वाद वाढल्यास इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार. बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची माहिती. अहमदनगरच्या पारनेरमध्ये निलेश लंकेंचे समर्थक राहुल झावरे यांना मारहाण. सुजय विखेंचे समर्थक विजय आवटी यांच्याकडून मारहाण झाल्याचा पवार गटाचा आरोप. अहमदनगरच्या पारनेरमध्ये 2 गटात वाद. तर पारनेरमधील परिस्थिती नियंत्रणात. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची प्रतिक्रिया. किल्ले रायगडावर मोठ्या दिमाखामध्ये 351वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये किल्ले रायगडावर मर्दानी खेळांची ही प्रात्यक्षिकं. शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांसाठी 2000 कोटी द्या. हात जोडून विनंती करतो. नाहीतर सर्व शिवभक्तांना घेऊन रायगडावर बसेन, खाली उतरणार नाही. संभाजीराजे छत्रपती यांचा निर्धार. जळगावच्या भुसावळमधील हत्याकांड प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मयताच्या कुटुंबियांचं आंदोलन. पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी विस्तारित मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद. मे महिन्यामध्ये प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ. मुंबईकरांना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून 57 लाख रुग्णांवर उपचार. प्रस्तावित 250 दवाखान्यांपैकी उर्वरित 11 दवाखाने लवकरच सुरू करण्यात येणार. मुंबईच्या उपनगरातील रस्ते काँक्रिटीकरणाची कामं 10 जूनपर्यंत पूर्ण करा. पालिका प्रशासनाची कंत्राटदारांना अंतिम मुदत. पुण्यामध्ये आरटीओकडून गेल्या 2 आठवड्यामध्ये विना नोंदणी धावणाऱ्या 11 वाहनांवर कारवाई. वाहन विक्रेत्यांना देखील आरटीओकडून कारणे दाखवा नोटीस. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन. शनिवारपासून राज्यातील विविध भागामध्ये पावसाचा जोर वाढणार. हवामान. अहमदनगरच्या संगमनेरमध्ये अनेक भागात पावसाची हजेरी. मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यानं शेतीला तळ्यांचं स्वरूप. बीडमध्ये विजाच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्यानं पावसाच्या आगमनामुळे नागरिकांना दिलासा. पंढरपूर शहरासह परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान. अकोल्याच्या अकोट तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे एका जिनिंगचे पत्रे उडाले. 1 ते 1.5 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज. पावसामुळे नागरिकांना दिलासा. रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. वातावरणामध्ये गारवा. उकाड्यापासून काहीसा दिलासा. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पाण्याचा अंदाज न आल्यानं रिक्षा नाल्यात अडकली. स्थानिकांच्या मदतीनं प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. तर नागरिकांना देखील उकाड्यापासून दिलासा. वाशीमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. पहिल्याच पावसामध्ये नगरपरिषदेचा कारभार चव्हाट्यावर. नालेसफाई न केल्यानं रस्त्यांवर पाणी साचलं. वाशिमच्या कारंजा मानोरा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. खरीप हंगामातील शेतीच्या कामांना आता वेग येणार. यवतमाळमध्ये वडगाव जंगल परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पोलीस ठाण्याच्या इमारतीचं छप्परच उडालं. संगणकासह कागदपत्रांचं मोठं नुकसान. पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. काही भागामध्ये फळबागांचं नुकसान. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा. धुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट. जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 12%च पाणीसाठा. बीडच्या परळीमध्ये पारंपरिक पद्धतीनं शनेश्वर जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा. भाविकांचा मोठ्या संख्येनं सहभाग.
भंडाऱ्यातील झबाडा इथं शनी जयंती उत्साहात साजरी. दर्शनासाठी नवनिर्वाचित खासदार प्रशांत पडोळे यांची देखील उपस्थिती. शिर्डीमध्ये साईंच्या प्रसादालयामध्ये साईभक्तांसाठी आमरसाची मेजवानी. पुण्यातील साईभक्तांकडून 3 टन आंबे साईचरणी अर्पण. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा सुवर्णनगरी जळगाववर देखील परिणाम. शेअर बाजारामध्ये घसरण झाल्यानं सोन्याच्या दरामध्ये 700 रुपये तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 2000 रुपयांची वाढ. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील कोंढूर तांडामधील पुलाचं काम ग्रामस्थांनी बंद पाडलं. पूल गावाजवळून जात असल्यानं ग्रामस्थांचा विरोध. नागपूरमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना अटक. 7 दुचाकींसह 2,30,000चा मुद्देमाल जप्त. जालन्याच्या गणपती गल्लीमध्ये एटीएम मशीन फोडून चोरीचा प्रयत्न. पोलिसांनी 12 तासात 2 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. वाशीतील एपीएमसी बाजारामध्ये कांद्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा उसळी. कांद्याला प्रति किलो 29 रुपयांचा दर. यावर्षी देखील लसणाची फोडणी महागच. बाजार समितीमध्ये लसणाला 85 ते 210 रुपयांचा भाव. मुंबई बाजार समितीमध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये बाजारभाव दुप्पट. नवी मुंबईमध्ये मुदत संपून देखील शहरामध्ये विकास कामं सुरूच. चौकांच्या अर्धवट काँक्रिटीकरणामुळे डांबरीकरणाची वेळ. पावसाळ्यामध्ये वाहन कोंडीची शक्यता. आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये अमेरिकेचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय. अटीतटीच्या लढतीमध्ये अमेरिकेनं सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली. सल्लागाराचा आरोप. कर्नाटकातील अत्याचार आणि लैंगिक छळातील आरोपी प्रज्वल रेवण्णाच्या कोठडीमध्ये वाढ. 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. लोकप्रतिनिधी न्यायालयात सुनावणी कोठडी. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरामध्ये खलिस्तानी घोषणाबाजी. ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या 40व्या स्मृतिदिनानिमित्त भिंद्रनवालेचे पोस्टर झळकले. तलवारी उंचावल्याचा देखील व्हिडिओ समोर. हिमाचलनं दिल्लीला 137 क्युसेक पाणी द्यावं. हरियाणानं मदत करावी. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. उत्तर प्रदेश, बिहारसह 4 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस. 5 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता.